नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो, लव किड्स अँड सेव्ह नेचर ह्या चॅनेलच्या गोष्टीच गोष्टी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. काय मग गोष्टी ऐकताय ना? नवीन गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घेऊया, म्हणजे मी गोष्ट अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आजची गोष्ट ऐकूया. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या गोष्टीचं नाव आहे कावळ्याचे पिल्लू. पुनीत आणि रचना शाळेतून आल्याबरोबर दप्तर घरात ठेवायचे. हातात भाकरी घेऊन दोघे बाहेरच्या बागेत पळत जायचे. बागेत त्यांना खूप मजा यायची. दोघे झोपाळ्यावर बसून भाकरी खायचे. आजूबाजूला खूप झाडे होती. झाडावर बसलेल्या सगळ्या चिमण्या पुनीत आणि रचनाच्या भोवती गोळा होत. हिरवे हिरवे पोपट, सुतार पक्षी, साळुंकी जवळ येत. पुनीत आणि रचना आपल्या भाकरीतील छोटे छोटे तुकडे चिमण्यांना टाकायचे. त्यांना भाकरीचे तुकडे खाताना आणि भुरकन उडताना पाहून पुनीत आणि रचनाला खूप मजा वाटायची. चिमण्याही अगदी धीट झाल्या होत्या. बिनधास्तपणे त्या त्यांच्या झोपाळ्याच्या अगदी जवळ यायच्या. एके दिवशी पुनीत व रचना अभ्यास करत होते. तेवढ्यात त्यांना बागेतून काव काव असा आवाज आणि मुलांचा गलका ऐकू आला. दोन्ही भावंड पळत पळत बाहेर बागेत आली. बघतात तर काय, कावळ्याच्या एका पिल्लाच्या पायात दोरी बांधून राजू त्याला ओढतोय. कावळ्याचं पिल्लू तडफडत आहे. इतर सारी मुले टाळ्या वाजवून हसतायत. शेजारच्या झाडांवरचे कावळे काव काव ओरडत आहेत. कावळ्याच्या पिल्लाला तडफडताना पाहून पुनीतला मुलांचा फार राग आला. तो धावत पिल्लाजवळ पोहोचला. पिल्लाला दोन्ही हाताने उचलत पुनीत राजूला रागावला. तुला थोडी सुद्धा दया कशी येत नाही? तू कावळ्याच्या पिल्लाला मारतो आहेस. तुझ्या पायात अशी दोरी बांधून ओढू का? राजूने हातातली दोरी सोडून दिली. पुनीत आणि रचना कावळ्याच्या पिल्लाला घरी घेऊन आले. पुनीत पिल्लाच्या पायातली दोरी सोडत म्हणाला, रचना, एका वाटीत पिल्लासाठी पाणी आण. रचना पळत जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. पाणी प्यायल्यावर कावळ्याचे पिल्लू थोडे सावरले. पुनीतने त्याच्या पायाला औषध लावले. रचना आईला म्हणाली, आई, कावळ्याच्या पिल्लाला आपण पाळूया का? त्याला आपण एका पिंजऱ्यात ठेवू. नको ग, ते फारच छोटं पिल्लू आहे. त्याला त्याच्या आईजवळच राहिलं पाहिजे. फक्त आजच्या दिवस ठेवून घ्या आणि उद्या सकाळी बाहेर सोडून द्या, आई म्हणाली. रचना पटकन एक रिकामे खोके घेऊन आली. कावळ्याच्या पिल्लाला हळूच उचलून त्यात ठेवलं. आईकडून रचनाने कणिक आणली. तिने कणकेच्या छोट्या छोट्या गोळ्या करून पिल्लाला खाऊ घातल्या. मग खोके टेबलावर ठेवून जाळीने झाकून टाकलं. सकाळ होताच पुनीतने कावळ्याच्या पिल्लाला बाहेर बागेतल्या गवतावर ठेवलं. तो पळतच घरात आला. पुनीत आणि रचना दोघे खिडकीतून बाहेर बघू लागले. थोड्याच वेळात पुष्कळ कावळे पेरूच्या झाडावर येऊन बसले. एक कावळा उडत उडत पिल्लापाशी आला. चोच लावून पिल्लावर माया करू लागला. पिल्लू पण काव काव करत प्रतिसाद देऊ लागले. पुनीत आणि रचना यांनी ओळखलं की हीच त्या पिल्लाची आई आहे. काय मग, आवडली ना गोष्ट? चला तर मग पटापट लाईक करूया आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करूया. आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया. धन्यवाद.